का असं नेहमीच का आणि मीच का? खरंच माझ्याच बाबतीत असं का होतं दरवेळेस? प्रत्येक गोष्टीसाठी इतकी प्रिपेअर असते आणि काही ना काहीतरी होतं, त्याचा खूप जास्त गिल्ट येतो कधी कधी. आता झालं काय होतं हे सांगते. तोपर्यंत बघा व्हिडिओ काढायला घेतला आणि हा कावळा नुसता मध्ये 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 करत होता. सो व्हिडिओसुद्धा मला काढता येत नव्हता. म्हटलं चला हे तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि हा ना लबाड लपून बसला होता. शोधायला गेलं तर सापडत सुद्धा नव्हता. कुठे बसला होता काय माहिती. आता मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये आहे हळद. सो आम्ही सगळे गेलो होतो हळदीला आणि धैर्य फार एन्जॉय करत होती. मी तिचा हळूच हा व्हिडिओ काढला होता. ती सगळ्यांना हळद लावत होती आणि ती स्वतःलाच हळद लावून घेत होती. असे तिचे बरेचसे व्हिडिओ चोरून काढले होते मी आणि मध्ये मध्ये मला सुद्धा येऊन हळद लावत होती. असं छान खेळणं चालू होतं. आता हे दुपारचं ऊन बघा, इतकं ऊन चालू झालेलं आहे. दुपारचं बाहेर पडणं खूप खूप जास्त अवघड झालेलं आहे. म्हटलं चला तुमच्या इथं सुद्धा ऊन आहे का मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर धैर्याने मला सुद्धा हळद लावली होती. सो माझे चेहरे असे झाले होते. आणि ही आहे माझी मैत्रीण अर्चना. धैर्याचं बघा काय चालू आहे. पुन्हा एकदा दाखवते की तिचीच हळद ती एकटीच खेळत होती. तिला कोणी नसेल तरी चालेल, तिचे ती मस्त एन्जॉय करते आणि मला तिच्याकडे बघून छान वाटत होतं आणि मी सुद्धा हे सगळं एन्जॉय करत होते. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.